नमस्कार मित्रांनो. आज आपण लसावी मसावी बद्दल घेत आहोत. यामध्ये दोन संख्यांचा गुणाकार 2160 आणि मसावी 12 आहे. तर अशा वेळेचं गणित करताना काय करावं? हे बघा, यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. जसं बघा, पहिली संख्या, ओके, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. हा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. ओके, शॉर्टकट याचं करता येते. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. हे त्याची शॉर्टकट येते. अशी म्हणजे जास्त लिहायचं काम नाहीये, पण माहित होते. आता इथं दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला 2160 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 2160. दोन संख्यांचा गुणाकार 2160. ओके. मसावी लसावी दिलेला नाही आहे आणि मसावी हा 12 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 12. मग आपल्याला काय करायला लागेल? तर x बरोबर करायला लागेल. मग 2160 भागेला करा 12. तर 12 ने डिरेक्टली भाग देता येते आपल्याला. बघा इथं 12 एक 12, उरले 9. उरले 9 म्हणजे झाले 96. 12 आठी 96 म्हणजे झालं x बरोबर काय आलं? 180 आलं. आता हा 180 ज्या अर्थी x बरोबर आला, हा आहे आपला लसावी. काय आहे हा? लसावी. ठीक आहे. हा काय आहे? लसावी. या टाईपचा प्रॉब्लेम. इथे व्हॅल्यू पुटअप करू शकता. आता कदाचित लसावी दिलेला वेळ मसावी विचारन, तर मग मसावी 12वी होईल. याचं काही वेगळं काही नाही होणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू आपण. आता यानंतर बघा, इथं तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम असं दिलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार काय दिलेला आहे आपल्याला? 588. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी म्हणजे एलसीएम इंटू एचसीएफ. तर या दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 588 बरोबर लसावी काढायचा आहे आणि मसावी हा दिलेला आहे 7. तर x बरोबर 588 भागेला काय करा? 7 करा. मग 7 आठी 56, उरले 2, 7 चौक 28 म्हणजे आपला लसावी किती निघाला? 84. ठीक आहे. अशा टाईपचं हे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मला तरी असं वाटतं हे काही फार अवघड प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या डोक्यात येईलच. ठीक आहे. नेक्स्ट आपण गणिताकडे वळू आपण. ओके. त्यानंतर लक्ष, नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे. दोन संख्यांचा गुणाकार, पुन्हा तीच कंडिशन, काही कठीण नाहीच आहे. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी एलसीएम इंटू एचसीएफ. दोन संख्यांचा गुणाकार काय दिलेला आपल्याला? 2700. काय दिलेला आहे? 2700. लसावी दिला 180, मसावी किती झाला काढायचा आहे, म्हणजे त्याला x म्हणू शकतो आपण. सो x इक्वल्स टू, तर 2700 भागेला किती येतं? 180. तर हे 00 कटलं. मला तुम्ही सांगा, 9 त्रिक 27 आणि 9 दोन्ही 18, ह्या दोन्ही याला तोडल्याबरोबर किती येते? 15. तर मग x बरोबर काय आला आपलं इथे? 15 आलं. ज्या अर्थी x बरोबर 15 आलं, काय? x बरोबर 15 आलं, याचाच अर्थ काय झालं? की हा आपला काय झाला? मसावी झाला. काय झाला? मसावी. काहीच नाही, व्हॅल्यू पुटअप करणे आहे, बाकी काही नसते. सेम पॅटर्न असते कुठे. एवढं काही गणित अवघड नसतं, फक्त गणित समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पहा, आता जरासं वेगळं दिलेलं आहे. पॅटर्न तोच आहे, काहीच नाही. पुन्हा पहा फॉर्म्युला, एकाच फॉर्म्युल्यावर गणित करता आलं पाहिजे असते. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. तर दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 255. किती दिलेला आहे? 255. त्यानंतर पहिली संख्या, सॉरी 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 मी चुकलोय जरासं, किती या ठिकाणी चुकलेला आहो. ओके, मी इरेजरनं थोडंसं हे करतो इथे, हरकत नाही. चला आता बघा, मी इथे सॉरी म्हणजे माझं लक्ष नाही राहिलं, बाकी काही नाही. इथं आपल्याला दोन संख्या न देता पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला. समजा पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे त्यांनी 17, तर दुसरी संख्या काढायची आहे आणि त्यांचा आपल्याला लसावी दिलेला आहे 255 आणि मसावी 1 दिलेला आहे. तर ते आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. कोणती संख्या काढायची आहे? दुसरी. तर दुसरी संख्या म्हणजे x. मग 255 गुणेला 1 भागेला काय करा तुम्ही? 17. मग 17 एक 17, उरले किती?
8 उरले ना, 17 पाची 85. तर दुसरी संख्या एक्स बरोबर किती येते 15. ओके, तर हे निघाली आपली दुसरी ओके संख्या. ठीक आहे, काय निघाली दुसरी संख्या. दुसरी संख्या काय आपली 15. आणि तसंही तुम्ही पहा, कदाचित नाही सुचलं एखाद्या वेळेस तर ऑप्शनवरही जायचं. तुम्ही काय करा, 17 गुणेला 15 करा किंवा 17 आणि 15चा मसावी काळांचा 1 येते आणि यांचा गुणाकार 15 7 105 होते, तर 5 लिहिले आपण. ओके, तर 10 हातचा राहिला. 15 1 15 आणि 10 किती होत असते, 15 आणि 10 होतो 25. पहा आला लसावी. तर असंही आपण करतो म्हटलं तर आपल्याला जमते, फक्त प्रेझेंट ऑफ माइंड आणि गणितामध्ये परफेक्शन असणं गरजेचं आहे. ज्याचा बेस चांगला तो रिझल्ट देऊ शकते, ज्याचा बेस चांगला नाही तो रिझल्ट देऊ शकत नाही. वरवरच्या गणितांना रिझल्ट येत नाहीत, फक्त आपल्याला असं वाटतं की आपण बरंचसं चांगलं करतोय, ते नाही येत नाहीत. स्कूल आणि कॉलेजेसमध्ये फरक असतो. काय पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला काय झालं मसावी. मला तुम्ही सांगा, इथे बघा पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 77. काय दिलेली आहे 77. दुसरी संख्या काढायची आहे. लसावी आहे आपला 693 आणि मसावी आपल्याला या ठिकाणी 11 दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायची आहे दुसरी संख्या. सरळ सरळ 693 गुणेला काय करू 11 भागेला 77. कसं आहे, तोडताड तुम्हाला येणं गरजेचं आहे पेपरवर, नाही तर पहा आता इथं काय झालं 11 साठी 77, 11 साठी काय झालं 77. आता ह्या 7ने तोडतो म्हटलं 7 9 63 उरले अजून पुन्हा 6, मग 7 9 63 म्हणजेच आपलं एक्स बरोबर किती आलं 99. तर 99 हे काय झालं आपली दुसरी संख्या झाली. काय झाली दुसरी संख्या. ठीक आहे, दुसरी संख्या. थांबू, समोर जाऊ आपण. तर बघा पॅटर्न तोच आहे, फक्त गणित बदलत आहेत, थोडे वेगवेगळ्या पॅटर्न सारखे येत आहे. आपण त्याच फॉर्म्युल्यावर गणित करत आहे. आता दोन संख्या 4x आणि 6x असून त्यांचा मसावी आपल्याला 16 दिलेला आहे आणि लसावी किती दिलेला आहे 96. म्हणजे पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला काय मसावी. पहिली संख्या आहे आपला 4x गुणेला काय आहे 6x बरोबर लसावी आहे 96 आणि मसावी किती आहे आपला 16. तर यांचा गुणाकार करा. बघा 4 गुणिला 6 करांचा 6 चौक 24 आणि x इंटू एक्स एक्स स्क्वेअर बरोबर 96 इंटू कितना 16 एस नो. तो एक्स स्क्वेअर इक्वल्स टू बघा हिंदी मराठी चालते इंग्लिश चालतं आपल्याला समज आलं पाहिजे डिवायडेड बाय 24. ओके, म्हणजेच काय झालं एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय केलं आपण 96 गुणिला 16 भागेला ठीक आहे 24. आता इथं काय 25 चौक किती होते 100, तर 24 चौक किती झाले 96. तर मग मला तुम्ही सांगा एक्स स्क्वेअर बरोबर 4 गुणिला 16 करांतर 64. मग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड म्हणजे म्हणायचं झालं तर दोन्ही बाजूचा वर्गमूळ करून मग हा एक्स स्क्वेअर आहे. काय आहे हा एक्स स्क्वेअर. तर मग एक्स बरोबर काय होत असतो इथे 8 येतो. एक्स बरोबर काय येतो बेटा इथे 8. मग आपला 8 ज्या अर्थी एक्स येत असेल तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. हे पहा या ठिकाणी आपल्याला एक्स चीच व्हॅल्यू विचारली, तर एक्स ची व्हॅल्यू किती झाली मग आपली 8. हा खरं आपलं उत्तर आहे. कदाचित या गणितात अजून असंही विचारू शकते त्या संख्या शोधा. तर मग ती संख्या म्हणजे 4x आहे. मग 4 गुणिला 8 करा किती होते 4 8 32 होते. ठीक आहे, दुसरी संख्या आहे आपली 6x. गणित विचारू शकते असं सांगतोय. मग 6 गुणिला 8 6 8 48. आता बघा हे गणित असंही येऊ शकते, पण आपल्याला फक्त एक्स विचारला आपण हेच उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगायसाठी झालं तर ठीक आहे. चला नेक्स्ट पुन्हा पहा तेच गणित जसं आहे तसंच आलं आपल्याकडे. थोडा पेन आणि इंक बदलतो मी त्याची. ब्ल्यू घेऊन पाहतो मी यावेळेला. आता इथे बघा आपल्याला पहिली संख्या गुणेला काय दिलेला आहे दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला काय मसावी. पहिली संख्या गुणेला काय दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. सेम कंडिशन, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. आणि हे रिपीटेड वाचत राहायचं. काय करायचं हे रिपीटेड वाचत राहायचं. म्हणजे फॉर्म्युला रिपीटेड म्हणायचं असं माझा या मागचा उद्देश आहे, कारण की तो फार गरजेचा असतो. मग बघा इथं पहिली संख्या आपली 3x दुसरी संख्या काय झाली आपली 5x बरोबर काय होतं
लसावी दिलाय 105 आणि मसावी आहे आपला 7. तर 3 5 15. मग 15x² बरोबर 105 इंटू 7. सो x² इक्वल्स टू 105 इंटू 7 डिवायडेड बाय 15. मग 15 7 105 होते. मग इथं काय झाला, x² बरोबर 7 गुणिला 7 किती होते, 49. मग x बरोबर किती आलं, 7. आता इथं काय म्हटलंय ते ना, x बरोबर किती, तर मग आपलं उत्तर काय निघालं, 7. पण पेपरमध्ये घुमवलं अजून तुम्हाला, तर त्या संख्या कोणत्या, तर मग काय करायचं, 3x बरोबर 3 गुणिला किती, 7, तर किती झाले, 21. ठीक आहे. दुसरं आहे आपलं 5x. मग 5 गुणिला किती, 7, 5 7 35. हे आपलं एक गणित आहे. ठीक आहे. नेक्स्ट ओढू आपण अजून. हे सुद्धा तसंच गणित आहे. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला काय, मसावी. मग आता काय झाला, हा 6x गुणिला, सॉरी इथं 8x पाहिजे, बरोबर काय होतो, लसावी आहे 168 आणि मसावी आहे 14. मग 89 48x² बरोबर 168 इंटू 14. ओके. तर मग x² बरोबर 168 इंटू 14 डिवायडेड बाय 48. ओके. आता मला तरी असं वाटते की याला डिवायडेड काय म्हटलं आपण, 48. याला भाग जातो म्हटलं तर 8 1 8. ठीक आहे. बरं, आता सध्या देता, आता मला नाही वाटत कशाने भाग देता. 8 सकम 48 मी या ठिकाणी देतो आणि याला दोन्ही संख्याला 8 दोन्ही 16 आणि 8 1 8. एवढं लक्षात ठेवायचं. जेव्हा आपल्याला भाग द्यायचा असेल तर खालच्याला त्याच संख्येने द्यायचं आणि वरच्याला. आता बघा, 3 दोन्ही आणि 3 7. आता ह्या दोन्ही याला तोडतो तर किती येते, 7. मग मला तुम्ही सांगा, x² बरोबर 7 गुणिला 7 झाला ना, तर मग x² बरोबर काय होतो, 49. पण x बरोबर काय होणार आहे, 7 ना. तर मग पुन्हा x ची व्हॅल्यू काय निघाली आपली, 7. पुन्हा तेच, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला काय, मसावी. हे गणित तुम्हाला यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर याचं उत्तर डायरेक्टली सांगू शकतो, पण जाऊ दे, आता एकदा सांगून देतो. म्हणजेच काय झालं, 7x गुणिला काय झालं, 9x बरोबर काय होतं, 378 इंटू 6. ओके. 7 9 63x² बरोबर आहे 378 इंटू 6. मग x² इक्वल्स टू 378 इंटू 6 डिवायडेड बाय, ओके, 63. ओके, 63. आता इथं कसं डोकं लावून काम करायचं, मला तुम्ही सांगा, 3च्या पाड्यात 8 कुठे येते हे बघायचं. हा, 8 कुठं येऊ शकते, मला वाटतं 3च्या पाड्यात 8 कुठे येऊ शकते, असा प्रश्न आला. 3 सक 18, 6 न गुणा 3 सक 18, हातचाला 1, 6 6 36, 36 आणि 1 37. म्हणजे 63 सक डिरेक्टली आपल्याला असं करून गुणाकार करता येत असते. मग x² बरोबर 6 गुणिला 6 किती होतो, 36. तर x बरोबर किती झाले, 6. तर मग x ची व्हॅल्यू काय आहे, 6. असं हे गणित आहे. तोडणं नाही समजलं तर विचारायचं पुन्हा तुम्ही. ठीक आहे. इथे हे संपलेलं आहे. स्टॉप घेतो मी.